कसं करावं. मस्त झालेली. त्यामध्ये हिरवी मिरची, दही आणि तडका पण एक नंबर बसलेला आहे. सगळ्या साहित्यात बनवली आणि घरच्या साहित्यात बनवलेली आहे चटणी आणि कमी वेळामध्ये बनते. जास्त वेळ पण लागत नाहीये. मस्त एक नंबर टेस्ट आहे. राजश्री रेसिपी मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजची रेसिपी आहे नारळाची चटणी. खट्टी मिठी चवदार अशी नारळाची चटणी आहे. ती चटणी आपण इडली सोबत, डोस्यासोबत आणि इतरही पदार्थासोबत खाऊ शकतो. कधीही आणि केव्हाही बनवू शकतो आणि खूप काही साहित्य लागणार नाही. सिंपल अशा पद्धतीची रेसिपी आहे आणि कमी वेळामध्ये तयार होणारी रेसिपी आहे. ती आहे नारळाची चटणी. चला तर मग आता वेळ न लावता आपण नारळाची चटणी बनवूया. इथे मी नारळ चटणीसाठी सर्व साहित्य काढून ठेवले. आता बनवूया आपण नारळाची चटणी. एका नारळाची चटणी बनवायची आहे. त्यासाठी हे सगळं साहित्य लागणार आहे. हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग, दही कमी प्रमाणातच वापरायचं आहे आणि फोडणीसाठी तेल वगैरे लागणार आहे. चटणी बनवण्यासाठी असाच नारळ घ्यायचा आहे, पाणी असणारा, आणि हे आता सगळं सोलून घ्यायचं आहे. इकडे नारळ सोलून घेतला आहे. आता हा फोडायचा आहे आणि त्यातला नारळ, ओला नारळ काढून घ्यायचा आहे आणि त्याची बनवायची आहे चटणी. अशा पद्धतीने कट करून घेतलं आहे. आता मिक्सरला लावायचं आहे. दोन चार हिरवी मिरची, कढीपत्ता, दोन चार कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, चार लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ, मिक्सरला लावण्यापूर्वी ह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे, कारण ते वाटलं जाणार नाही. आणि अर्ध वाटण झाल्याच्या नंतर त्यामध्ये दही ॲड करायचं आहे. तरी पण बारीकच होत नाही, त्यामुळे अजून एक वेळेस फिरवून घेते. पाणी ॲड केल्यामुळं बारीक झालेली आहे. आता ह्यामध्ये दही ॲड करायचं. काही जास्त घालायचं नाही. कारण पातळ चटणी करायची आहे, त्यामुळं पाणी ॲड केले. आता पाणी टाकायची गरज नाही आहे ह्याच्यामध्ये. छान बारीक झाले, मस्त झाले बारीक. आता ह्याला द्यायचा आहे तडका. तडका बनवण्यासाठी तेल टाकायचे 4 चमच्याच्या हिशोबाने. मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग,
कशा पद्धतीची झाली आणि कशी चव आहे याची मला तर राहतच नाही आणि मला तर खूप आवडते ही चटणी. मी सतत बनवत असते, कधीही आणि कोणत्या वेळात बनवते. आता टेस्ट करते, राहतच नाही पहा. अरे कसं करावं. मस्त झालेली. त्यामध्ये हिरवी मिरची, दही आणि तडका पण एक नंबर बसलेला आहे. सगळ्या साहित्यात बनवली आणि घरच्या साहित्यात बनवलेली आहे ही चटणी आणि कमी वेळामध्ये बनते, जास्त वेळ पण लागत नाहीये. मस्त एक नंबर टेस्ट आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आजची रेसिपी ही नंबर 1 होती, चवीला भारी झालीये. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा. ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग आता तुमचा निरोप घेत आहे. भेटू आपण नंतरच नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत